Welcome student. In the video of the fourth part of the lesson, that is the simple machine. In that today we are going to learn a simple machine, that is the pulley. पुली म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये कप्पी असं म्हणतो. इथे दाखवले बघा मी चित्र. असा एक गोल व्हील असतं हे, आणि ह्याला वर असा रोप आहे, तर त्याच्यामध्ये खाच असते. म्हणजे साधारण आपण मशीनची बॉबिन तुम्ही बघितलेला आहे का नाही? तर ती बॉबिनला असं मध्ये होल असतं, पुन्हा हे असतं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी स्पेस असून पुन्हा हा काय असा भाग असतो, बरोबर आहे. तर ही जी मधली खाच आहे त्या खाचेवरून दोरा मूव्ह होत असतो किंवा तो दोरी जी असते ती मूव्ह होत असते. ते मी दाखवलंय बघा तुम्हाला. मीन्स हिअर अ डिव्हाइस विथ अ ग्रूव्ड व्हील and a thread designed to lift a weight is called as a pulley. Pulley म्हणजे काय सांगितलेलं आहे? A pulley is a kind of a simple machine which has a rope, string or a chain going over a grooved wheel. Grooved म्हणजे खाच असलेलं चाकावरून ते गोल गोल फिरत असतं. Grooved म्हणजे चाक असलेलं. पुन्हा एकदा मी सांगते. A pulley is a simple kind of a machine and which has a rope, string or a chain going over a grooved wheel. The groove on the wheel enables to rope, string or chain to move around the pulley. म्हणजे त्या पुलीवरून म्हणजे ती जी पुली आहे त्याच्यावरूनच दोरा असेल, चेन असेल किंवा ती खालीवर होत असते. A pulley can be used to lift or lower heavy load. आता याचा उपयोग काय आहे बघा. विहिरीतून आपण पाणी काढायचं आहे, बरोबर आहे. मग ती जी गोल चक्र असतं की ज्याच्यावर तो रोप असतो त्याला आपण बारडी लावतो, ती विहिरीमध्ये खाली आत सोडतो, बरोबर आहे. आणि पाणी भरल्यानंतर पुन्हा ते व्हील जसं फिरत जाईल तसं तो रोप त्याच्यावरनं फिरून पाणी वर येतं, बरोबर आहे. म्हणजेच एखादी खाली असलेली वस्तू वर आणण्यासाठी या पुलीचा उपयोग केला जातो. त्यानंतर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये बघा, खालून 5व्या-6व्या मजल्यावर जर आपल्याला एक कन्स्ट्रक्शनचं साहित्य न्यायचं असेल तर ते सुद्धा मोठ्या व्हील्स असतात, पुली असतात आणि त्या रोपद्वारे ते खाली असलेला लोड वरपर्यंत नेला जातो. इट इज ऑल्सो यूज टू मूव्ह अ लोड्स बाय चेंजिंग द डिरेक्शन ऑफ द फोर्स. When a rope or a chain of a pulley is pulled downward, the load at the other end and the rope of chain will lift upward. A pulley is of two types, fixed pulley and the movable pulley. आता पुलीचे दोन प्रकार आपल्याला इथे सांगितलेले. एक आहे की जी फिक्स असते, पुली म्हणजे हलत नाही. जसं आपण विहिरीवरचा राहट म्हणतो की नाही, तो कसा फिक्स असतो, गोल गोल फिरत असतो, पण कसा असतो, मुव्हेबल असतो. तो दोन लाकडाच्याला तो फिक्स केलेला असतो. पण काय काय ह्याच्यामध्ये ती पुली सुद्धा गोल गोल काय असते, फिरत असते. उदाहरणार्थ आपल्या सायकलची चेन, त्याला सुद्धा जी मध्ये खाच असते त्याच्यावरनं ती चेन मुव्हेबल होत असते. दॅट इज द मुव्हेबल पुली. ओके. So a fixed pulley is used a single wheel, whereas a movable pulley has a number of wheels. Okay. So if we use a pulley, force can be applied in the downward direction for lifting the weight in a upward direction. म्हणजे खालच्या डिरेक्शन पासून वरच्या डिरेक्शन पर्यंत एखादा लोड मूव्ह करण्यासाठी आपल्याला या पुलीचा उपयोग होत असतो. दिस इज अ कन्व्हिनियंट अँड इझी वे टू डू द वर्क. This by the pulley we can do a work in a very easier manner in a less effort. Means you must have some examples of pulley in our day-to-day life. Okay. So these are all about what is kind of a pulley. And the next part, that is in a simple machine, a wheel and a axle. A wheel and axle. सिय चाक आपण म्हणतो आणि त्याचा अक्ष असं म्हणतो, बरोबर आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही हे एक्झाम्पल बघितले असेल. तर पुलीचं एक सिंपल उदाहरण तुम्हाला मी इथं दाखवते बघा. हे विहिरीचं उदाहरण आहे, त्याच्यामध्ये ही लावलेली व्हील आहे. त्यानंतर इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय. आणि ही मुव्हेबल म्हणजे खालची आणि वरची दोन्ही मुव्हेबल पुली असतात. या पुलीवरून काय असतं, या दोन्ही मुव्हेबल आणि हे फिक्स याचं पुलीचे एक्झाम्पल्स आहेत बघा. इथे चित्रामध्ये तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर खाली व्हील आणि एक्झिल पण दाखवलं आहे बघा. दिसते तुम्हाला इथं व्हील अँड द एक्झिल. बघा
बऱ्याच वेळेला तुम्ही जायंट व्हीलवर बसला असाल, बरोबर आहे. जायंट व्हील इज अ काइंड ऑफ अ व्हील, बट इट supports on a fixed support, that is a axle. Means around the axle that wheel is going to move. Okay, so a wheel and axle is a simple machine in which a wheel is attached to a rod called as a axle. These are the two simple machines. These are the two one simple machine, but it has only two simple parts. Means that axis wheel is rotating around the axis. Okay, if we move any ball around itself, आता आपण जर एखादा बॉल जोरजोरात जर फिरवा लागलो तर त्याचा एक उभा अक्ष फिरताना आपल्याला दिसतो. दॅट इज नथिंग बट इट्स ॲक्सिल. ओके, मीन्स व्हेन अ व्हील इज टर्न द रॉड और ॲक्सिल ऑल्सो टर्न अराउंड. अ व्हील अँड द ॲक्सिल इज यूज्ड to lift heavy loads to move things faster. एखादी वस्तू फास्टपणे आपल्याला मूव्ह करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ओके, आता त्याचं एक दुसरं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे बघा. when we turn round a door knob to open a door, we use a wheel and the axle. आपण हे दिसते बघा, हे असे आता पद्धतीचे आहेत डोर नॉब. तर ते आपण गोल असं फिरवल्यानंतर पुन्हा ते सोडतो, बरोबर आहे. त्या फिरण्यामुळं तो जो अक्ष त्याच्या भोवतीच ते काय होतं, ॲक्सिलच्या भोवतीच ते फिरत असतं. द राउंड डोर नॉब इज अ व्हील अँड द रॉड इज अटॅच्ड टू इट. इट इज अ ॲक्सिल. मीन्स पेन्सिल शार्पनर अँड द एग बीटर. याची दुसरी एक्झाम्पल्स काय दिलेले आहे, पेन्सिल शार्पनर अँड एग बीटर ऑल्सो यूज अ व्हील अँड द ॲक्सिल. मेनी मशीन यूज अ व्हील and axle arrangement to rotate other parts of the machine. All the machine, that is the car, bushes, train, trucks, skateboards, roller skates have a wheel and the axle. Okay, another one example here is, it is a giant wheel. See here, it is a giant wheel and this is the axis on which it rotates. Okay, the giant wheel is fitted to a rod at its center. This rod is called as a axle. When an axle starts rotating with the help of electricity, the wheel fitted to it also starts rotating. This combination of an axle and the wheel is a simple machine. Okay, so we see innumerable examples around us based on the axle. Okay, so this is all kind of a simple machine that we had learned. In the next part of this video, we are going to learn about the maintenance of machine. Maintenance of machine. What is the maintenance of machines? Means बघा, आपण एखादा मशीन वापरलेलं आहे. We know that machine is made up of various small parts. While running that machine, these small parts may rub upon each other. Okay, and according to that, these parts going to wear, and after some time the machine is not going to work in a proper way. So for that, if you take care of the machine, it will be easy to work in a smoothly manner. Okay, so for that we have to maintain the machine's stability. Means parts of machine rub against one another when they use. So soiled, dusty parts creates more friction. Some parts affected by the weather and rust and the erode. Machine get damaged or become useless due to such a wear and tear. To avoid this, it is very important to take care of the machine. Why should we? Here are the two different types. Why we should take care of machine? हम मशीन की देखभाल क्यों करते हैं और how? These are the two different questions. How we are taking care of the machine. How म्हणजे कसे and why म्हणजे का आपण
मशीनची काळजी का घेतली पाहिजे आणि तुम्ही मशीनची काळजी कशी घेणार. जसं आपण आपल्या बाबतीत सुद्धा सांगतो, आपण तब्येतीची काळजी का घ्यावी आणि तब्येतीची काळजी कशी घ्यावी, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जशी वेगळी आहेत त्याच पद्धतीनं हाऊ वी विल टेक केअर ऑफ मशीन, व्हाय वी शुड टेक केअर ऑफ मशीन, हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. व्हायचं उत्तर काय आहे की मशीनची काळजी आपण का घेतली पाहिजे, कारण मशीन हे स्मॉल स्मॉल पार्ट्सने बसलेलं आहे. हवामानाचा परिणाम होऊ शकतो, धुळीचा परिणाम त्याच्यावर होऊ शकतो आणि त्यामुळे त्याच्या आतील पार्ट जे आहेत गंजू शकतात, त्याच्यावर धूळ बसू शकते आणि मग ते प्रॉपर वर्किंग होत नाही आणि हे टाळण्यासाठी आपण मशीनची काळजी घेतली पाहिजे. मशीन इज मेड अप ऑफ व्हेरियस स्मॉल पार्ट्स ड्यू टू द ॲक्शन ऑफ weather these parts may rust or erode. Machine get damaged or become useless due to such a wear and tear. To avoid this, it is very important to take care of machine. Okay. Now the next question is the how. How म्हणजे कसे. आता मशीनची काळजी कशी घेतली पाहिजे. During the maintenance of the machine, all its parts are wiped and cleaned. We should wipe all the parts very clearly, remove the dust, then make it clean to run the machine smoothly. Oil or lubricant is released between the parts. These parts some parts may rub against each other, so we should put oil or the lubricant on that part so their friction goes on smoothly. Okay, so that there is a less friction between them and the wearing is reduced. त्याची जी झीज आहे ती झीज कमी होते आपण त्याच्यावर वारंवार ऑइल घातल्यानंतर. त्यानंतर मशीन्स आर कवर्ड व्हेन नॉट इन यूज. ज्यावेळी आपण मशीन वापरणार नाही त्यावेळी आपण त्याची व्यवस्थित झाकून त्याची देखभाल केली पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर धूळ किंवा इतर काही कचरा साठणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. Machine are covered when not in use to prevent the dust settling on them. To prevent the effect of the weather, metallic parts in the machine are painted frequently. जर समजा मशीन मोठं असेल आणि त्याचा बराचसा भाग जर हवेमध्ये एक्सपोर्ट होत असेल तर बऱ्याच वेळेला थंड हवेमुळे किंवा ह्युमिड टेम्परेचरमुळं हवेचा परिणाम त्या मशीनवर होत असेल तर ते जे पार्ट्स आहेत किंवा आउटर साइड it should be painted with the color so to avoid the rustiness of that machine. Okay, and the machine are always kept in a dry place. We should keep that all the machine in a dry place so that the action of the weather or the temperature does not cause any damage to that machine. Okay, so this is how we take care of the machine. Okay, in the big factories and have a separate in a factories there are the various small and big machines are there. So according to that in big factories there is a separate department for the maintenance of the machine. Factories are closed at a regular fixed period to maintenance of the machine. If there is a big factory is there, any kind of factory, it runs according to the machines. In that factory some small machines are there, some big machines are there, but they are made up of various small parts. So according to that there is a separate department of maintenance to take care and the maintenance of that machine. For that frequently that department closes the factory to maintain the machine very clearly. Okay, so always remember that if machine are not properly maintained, they will be no use when we actually need them. So machine is there, but if we didn't care of that machine, that it will not work smoothly. So first of all, whenever you are going to use the machine, take the maintenance, take the good care of that machine. Before we use a machine, we must learn how to handle it and properly, and there are no accident. If you know about the all parts of the machine, how should be it maintained, how it is clean and how it is to be run, that knowledge you have to take in consideration while operating any kind of machine. If you do not have any such information, it causes the damage of that machine.
Okay, so in this way here we complete the our topic, that is the simple machine. In this lesson we have learned about the machine are used for reducing effort, doing work more, work in less time. Some machine are simple while some machine are complex. The wedge, the lever, the inclined plane, the pulley and the wheel and axle are the simple machine. There are 3 types of lever based on the position of effort, load and the fulcrum. Machine should be maintained properly to keep them in a good working condition. Okay, so in this way we complete here all the topic, and in the next part of the video we will more learn about the exercise of this lesson. Till then, good day.